बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरीमधल्या सोमेश्वर काजळी नदी ही दुधडी भरून वाहतीये। रत्नागिरीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मनोज, रत्नागिरीमधले अपडेट्स। वृषाली, नक्कीच या ठिकाणी सध्या रात्रीपासून सरीवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। मात्र असं असलं तरी पण सध्या नद्यांच्या पातळीमध्ये ही वाढ झालेली पाहायला मिळते आहे। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 156 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर दापोली तालुक्यामध्ये तब्बल 24 तासामध्ये 304 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। विक्रमी पाऊस या ठिकाणी कोसळतो आहे। जवळपास 5 दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्याचमुळे सध्या नद्यांच्या पातळीमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते। आपण सध्या काजळी नदी बघतो आहोत। काजळी नदीचं हे रौद्र रूप आहे। सध्या काजळी नदी देखील या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते आहे। त्याच पद्धतीनं खेडमधील जगबुडी नदी सध्या इशारा धोक्याच्या पातळीच्या वरतून वाहते आहे। सध्याची पातळी तिची 9 मीटर इतकी आहे। असं असलं तरी पण आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। ठीक, धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।